नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ कार्ल रॉजर्स यांनी एक फार सुंदर विचार मांडलाय. ते म्हणतात, द क्युरियस पॅराडॉक्स इज दॅट वेन आय ॲक्सेप्ट माय सेल्फ जस्ट ॲज आय एम देन आय कॅन चेंज. याचा अर्थ असा की एक विरोधाभास असा आहे की जेव्हा मी स्वतःला जसा आहे तसा स्वीकारतो ना, तेव्हाच मी बदलू शकतो. या वाक्यातच स्वमदत अर्थात सेल्फ हेल्पचा खरा अर्थ दडलेला आहे. बघा, आपण अनेकदा स्वतःच्या कमतरता नाकारतो, स्वतःला कमी लेखतो किंवा इतरांशी त्याची तुलना करतो. पण जोपर्यंत आपण स्वतःला स्वीकारत नाही तोपर्यंत आपल्यात खरा बदल होऊ शकत नाही. आता उदाहरणच द्यायचं झालं तर एक विद्यार्थी आहे ज्याला गणित विषय खूप कठीण वाटतो. तो नेहमी म्हणतो मला गणित येत नाही आणि त्यामुळे तो प्रयत्नच करत नाही. मग एक दिवस तो कार्ल रॉजर्स यांच्या विचाराप्रमाणे स्वतःला स्वीकारतो. हो, मला सध्या गणित जमत नाहीये, पण मी शिकू शकतो. या विचारानंच त्याच्यातल्या बदलाची सुरुवात होते. तो रोज थोडा थोडा सराव करतो, चुका समजून घेतो, मदत घेतो आणि मग हळूहळू त्याचा आत्मविश्वास वाढायला लागतो आणि शेवटी तोच विद्यार्थी यशस्वी होतो. यातनं आपल्याला काय समजतं की सेल्फ हेल्प म्हणजे स्वतःला बदलण्याची घाई नाही, तर आधी स्वतःला समजून मग स्वतःत योग्य ते बदल घडवण्याची प्रक्रिया आहे. श्रोते हो, आपण जसे आहोत ना तसे आपण स्वतःला आधी स्वीकारूया, तरच आपण खऱ्या अर्थानं प्रगतीच्या वाटेवर पाऊल ठेवू शकतो. म्हणून स्वतःपासून पळून न जाता स्वतःला ओळखायला हवं, स्वतःला स्वीकारायला हवं, स्वतःतल्या कमतरता आपण जाणून घ्यायला हव्यात आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करायला हवा. शेवटी एवढंच की स्वतःची मदत करण्याची सुरुवात स्वतःला स्वीकारण्यापासून होत असते. पटतंय ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.